नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखविलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ नियंत्रण ठेवणे। सर्व मातांनी एका ओळीत उभे राहा। आता सर्व मातांना पाण्याने भरलेला ग्लास देऊन तो डोक्यावर ठेवायला सांगा। आता सर्व मातांनी निश्चित केलेल्या रेषेपर्यंत जायचे आहे। जी माता ग्लास न पाडता रेषा पार करेल ती विजेती असेल। ज्या मातांना मदतीची गरज आहे अशा मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। नवजात बाळांचा शारीरिक आणि मानसिक विकास अतिशय जलद गतीने होतो। हा विकास प्रभावीपणे होण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांना काही विशेष जीवनसत्वांची अत्यंत गरज असते। चला पाहूया की बाळाच्या जलद विकासासाठी कोणते जीवनसत्व सर्वात आवश्यक आहे। जीवनसत्व डी, जीवनसत्व ए, लोह, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड आणि जीवनसत्व सी इत्यादी जीवनसत्वे ही मुलांसाठी महत्त्वाची आहेत। बाळाला यापैकी बहुतेक जीवनसत्वे आईच्या दुधातून मिळतात। ही जीवनसत्वे मुलांच्या हाडांच्या विकासात, मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात। बहुतेक वेळा शिशूंमध्ये डी जीवनसत्वांची कमतरता दिसून येते। हे व्हिटॅमिन डी सकाळच्या कोवळ्या उन्हातून शिशूंना मिळू शकते। डॉक्टर नवजात शिशूंना व्हिटॅमिन डी सप्लिमेंट देण्याचा सल्ला देतात। हे ड्रॉप स्वरूपात उपलब्ध आहे, जे शिशूंना दररोज दिले जाऊ शकते। व्हिटॅमिन डी मुळे नवजात बालक सुदृढ होण्यास मदत होते, तसेच त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सोबत त्याची हाडे मजबूत होण्यास मदत होते। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावे। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखविलेल्या खेळांमधून मुलं आपल्या मेंदूचा वापर करून आजूबाजूच्या जगाला समजून घेण्याचा आणि ओळखण्याचा प्रयत्न करतात। बाळाच्या समोर बसा आणि हसत हसत त्याच्याशी गप्पा मारा। आईचा आवाज आणि गप्पा ऐकून बाळ हसते व प्रतिसाद देऊ लागते। घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून आई मुलाला नावाने हाक मारेल। मूल आईच्या आवाजाच्या दिशेने वळून पाहिल। मुलाला हात वर आणि हात खांद्यावर अशा सोप्या सूचना देऊन कृती करून दाखवा। मूल सूचना ऐकून त्याचे अनुकरण करेल। मुलासोबत समोरासमोर बसा। स्वयंपाकघराकडे बोट दाखवत मुलाला ताट घेऊन येण्याची सूचना द्या। मूल सूचना समजून स्वयंपाकघरातून ताट घेऊन येईल। आपल्या मुलाच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथे संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत राहा। नमस्कार।